ओम श्री सद्गुरवे नमः. नमस्कार श्रोते हो. अपर्णा परांजपे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीतील 12वा अध्याय भक्तियोगातील प्रस्तावना ऐकली. या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण ओवी क्रमांक 5 ते ओवी क्रमांक 10 यावर माननीय सौ अपर्णाताई परांजपे यांचं विवेचन ऐकणार आहोत. हे आणि असे अनेक व्हिडिओज आपण या चॅनलवरती अपलोड करणार असून तुम्हाला कुठल्या विषयावर प्रवचन ऐकायला आवडेल हे कृपया करून खालील कमेंट बॉक्समध्ये आपण सांगावे. तर आत्ताच अपर्णा परांजपे ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओज पाहण्याकरता बेल आयकॉनवर क्लिक करा. उदारता कोणासारखी असावी तर सद्गुरूंसारखी. कारण सद्गुरू शिष्याला स्वतःसारखंच करतात. दान देणारा ज्याला आपण दान देतो त्याला स्वतःसारखं करत नाही, पण सद्गुरू मात्र स्वतः सारखेच करतात. आपणासारखे करीती तत्काळ. शिवाय आनंद देतात, आनंदाचा वर्षाव करतात. आणि कसा आहे हा आनंद? कधीही न संपणारा, अनवरत. आपल्या संसारातले आनंद हे क्षणभंगूर असतात, पण सद्गुरु कृपेने जो शिष्याला आनंद मिळतो ना, तो अनवरत असतो. कशामुळे मिळतो हा आनंद आणि संसारात का नाही मिळत? कारण संसारात आपण प्रत्येक जीव आसक्त असतो, विषयासक्त असतो. या विषयाने जणू काही आपल्याला मिठीच मारलेली असते आणि या विषयांचं विष अतिशय जहाल असतं. केवळ त्या विषयांकडे पाहिलं ना तरी सुद्धा पाहणाऱ्याचा ते घात करतात. म्हणून विषय हे विषाहूनही जहाल आहेत. अशी विषयाने दिलेली मिठी प्रापंचिक जीवाला नाहीशी होते. कशामुळे? गुरूंच्या कृपादृष्टीमुळे. आणि तो साधक निर्विष होतो. तसंच या संसारात जीवाला त्रिविध ताप असतात. आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक. मात्र सद्गुरू ज्यांच्यावर कृपा करतात, ज्यांचा कृपारूपी प्रसाद सद्गुरूंचा ज्यांना लाभतो, त्यांच्या ठिकाणी हे ताप त्यांना त्रास देत नाही. कवणा ते तापू पोळी. आणि जीवाच्या ठिकाणी जो शोक असतो तो शोक त्याला जाळतही नाही. पुढे म्हणताय ज्ञानोबराय, योग सुखाचे सोहळे सेवका तुझे स्नेहाळे. सोहम सिद्धीचे लळे पाळसी तू. अजून सद्गुरूंच्या सहवासात शिष्याला योग सुखाचे सोहळे अनुभवता येतात. जे सद्गुरूंचे सेवक असतात, जे सद्गुरूंच्या मनोगताप्रमाणे त्यांच्या उपदेशाप्रमाणे जगतात जीवन, त्यांना हे योग सुखाचे सोहळे अनुभवता येतात. शिवाय सोहम सिद्धीचे लळे पाळसी तू. ते परमात्म तत्व म्हणजेच ते परब्रह्म तत्व प्रत्येक जीवाच्या ठिकाणी वास करत असतं. त्यालाच आपण म्हणतो सोहम. तो जो परमात्मा आहे ना, तोच मी आहे, अहम. पण हे शब्दांनी बोलणं आणि अनुभवाला येणं याच्यात फरक असतो. आणि साधकाची इच्छा असते की तो कधीतरी ते मला अनुभवता यावं, की ते ब्रह्मतत्व मीच आहे.
शिष्याची ही सुद्धा इच्छा म्हणजे लळा सद्गुरू पुरवतात. पुढे 5व्या ओळीत म्हणतायत, आधार शक्तीची अंकी वाढविसी कौतुकी, हृदयाकाश पल्लकी पर्ये देसी निजे. आधार शक्तीचे अंकी गेल्या वेळेला आपण पाहिलं होतं. आधार शक्ती म्हणजेच कुंडलिनी शक्ती. त्या कुंडलिनी शक्तीच्या जणू काही मांडीवरच, अंक म्हणजे मांडी, त्या मांडीवरच साधकाला वाढवतात. म्हणजे नक्की काय होतं? कुंडलिनी शक्ती ही अधोमुख असते, आपल्या पाठीच्या मणक्याच्या शेवटच्या टोकाजवळ निद्रिस्त असते. सद्गुरूंच्या कृपेने तिला जाग येते आणि ती ऊर्ध्वमुख बनते आणि वर वर जायला लागते. त्यालाच म्हटलंय वाढविसी कौतुके. आणि हा कुंडलिनी शक्तीचा प्रवास सोपा नसतो. त्याच्या मार्गात अनेक अडथळे असतात. कुंडलिनी शक्तीच्या प्रवाहाच्या मार्गात एखाद्याला वाटेल की आपल्या मणक्यातले काही असतील का? मणक्यातले नसतात. साधकाला जी जी बंधनं असतात ना, पूर्वजन्मातून आलेली किंवा या जन्मामध्ये विषय आणि विकारांच्या अधीन झाल्यामुळे आलेली, ती बंधनच या कुंडलिनी शक्तीला वर जाण्यापासून अवरुद्ध करतात, रोखतात, थांबवतात. आणि तिचा प्रवाह असाच जर मध्ये कुठेतरी अडकला ना, पाठीच्या मणक्यात वर जाता जाता, तर अतिशय वेदना होतात त्या साधकाला. किंवा त्या कुंडलिनी शक्तीचा प्रवाह जर वेगळ्या दिशेला कुठे फाकला तर, सरळ जायच्या ऐवजी, किंवा तो पंक्चर झाला तर, तरी सुद्धा साधकाला वेदना होतात, त्रास होतो. पण जर सद्गुरूंची कृपा असेल तर त्या कुंडलिनी शक्तीचा प्रवाह पाठीच्या मणक्यातून सरळ प्रवाहित होतो, हृदयाकाशापर्यंत येतो. आणि तिथे जो साधकाला अनुभव येतो ना, तो खूप अलौकिक असतो. कारण त्यानंतर ती शक्ती आता ब्रह्मरंध्राच्या दिशेने वाटचाल करायची असते. आज्ञाचक्र आणि मग पुढे ब्रह्मरंध्र, त्यालाच आपण सहस्रार चक्र म्हणतो पुढे. आणि मग ती बृहत चैतन्यामध्ये मिसळून जाते आणि पुन्हा सर्व ब्रह्मांडाशी एकरूप होऊन पुन्हा हृदयाकाशात ती कुंडलिनी शक्ती स्थिरावते. ही सगळी प्रक्रिया केवळ आणि केवळ गुरुकृपेने शक्य असते. इथवर आपण पाहिलं. अजून सद्गुरु शिष्यावर कृपा करतात म्हणजे काय? तर सांगितले, प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करीसी मनपवनाची खेळणी, आत्मसुखाची बाळ लेणी लेवविसी. प्रत्येक ज्योतीची ओवाळणी. आता हे प्रत्येक ज्योती म्हणजे काय? आपली जी सर्व 10 इंद्रिय आहेत, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, या सगळ्याच्या ठिकाणी एक चैतन्य वास करत असत. अतिशय सूक्ष्म असतं आणि त्याच वेळेला ते सर्व व्यापकही असत. त्या चैतन्यानेच, त्या चैतन्याच्या ज्योतीनेच सद्गुरु शिष्याला ओवाळतात. इथे शिष्य हा सद्गुरूंचा मूल आहे आणि सद्गुरु माऊली आहे. जणू काही आई आपल्या त्या लहानग्या मुलाला ओवाळते. तसंच सद्गुरु हे शिष्याच्या ठिकाणी, त्याच्या प्रत्येक इंद्रियाच्या ठिकाणी
मग ती सूक्ष्म इंद्रिय असू दे किंवा प्रकट स्थूल इंद्रिय असू दे, त्याच्या ठिकाणी असलेल्या चैतन्यानेच त्या शिष्याला ओवाळतात, म्हणजे ते चैतन्य प्रकट करतात. जाणवतं ते. ती इंद्रिय प्रबळ होतात. प्रबळ या अर्थाने विषयांच्या मागे जाण्यासाठी नाही, तर त्या प्रत्येक इंद्रियाचं सामर्थ्य वाढतं. आपण उदाहरणादाखल आपण घेऊया की नेत्र म्हणजे आपला डोळा हे एक इंद्रिय आहे. डोळ्याचं कार्य काय आहे? पाहणं. पण आपल्या हा जो शरीरातला जो डोळा असतो ना, इंद्रिय म्हणून, ते डोळा पाहत नसतो. त्या डोळ्याच्या मागे जी शक्ती असते ना, त्यालाच आपण ज्ञानेंद्रिय म्हणतो, ते पाहत असतं. त्याला शक्ती कोण देतं? तो परमात्मा. त्या इंद्रियाच्या शक्तीमध्ये वाढ होते. आपण आता स्थूलातल्याच गोष्टी पाहू शकतो, पण जर सद्गुरूंनी कृपा केली, सद्गुरूंचा आशीर्वाद मिळाला, तर याच डोळ्यांनी आपण सूक्ष्मातलं सुद्धा पाहू शकतो. या अर्थाने त्या डोळ्यांची शक्ती वाढ होते. आता कान हे इंद्रिय घेऊया. हे जे स्थूल इंद्रिय आहे कान, त्यांनी आपण आपल्या आजूबाजूच्या गोष्टी, जो आवाज आहे, नाद आहे, तो आपण ऐकू. आता मी आपल्याशी बोलते, आपण या कानाद्वारे ऐकत आहात. पण तुम्ही ज्या खोलीत बसला आहात किंवा ज्या ठिकाणी बसला आहात, त्याच्या पलीकडच्या खोलीत काय चाललंय हे तुम्ही ऐकू शकाल का? एखाद्याचे कान अजून तीक्ष्ण असतील, ऐकूही शकतील ना. माझं हे बोलणं ऐकताना शेजारच्या खोलीत कोण काय बोलतंय हे पण त्याला ऐकू येत असेल, दरवाजा उघडा असेल तर. पण शेजारच्या घरात काय चाललंय ऐकू शकेल का? समजा एखाद्याला ती पण शक्ती प्राप्त झाली, शेजारच्या घरात खूप जोर जोरात आरडाओरडा चाललाय, ऐकू येईल. पण शेजारच्या इमारतीत, तरी सुद्धा हे झाल्या सगळ्या स्थूल गोष्टी, पण सूक्ष्मातही काही नाद असतात. तो नाद ऐकायला येईल का हो या कानांनी? पण जेव्हा सद्गुरूंची कृपा होते, तेव्हा ती इंद्रिय सुद्धा, ते चैतन्य इतकं प्रकट होतं, इतकं प्रभावी होतं, ते आपल्या पूर्ण सामर्थ्यानिशी सूक्ष्मातलाही नाद, आवाज ऐकू शकतात. त्याला म्हटलंय प्रत्यक्ष ज्योतीची ओवाळणी. साधकाला अनुभूती यायला लागतात, स्थूलातल्या नाही, सूक्ष्मातल्या. आणि या अनुभूती येण्यासाठी काय व्हावं लागतं माहितीये? मन आणि जे प्राण असतात ना, त्यांचं ऐक्य व्हावं लागतं, त्यांची एकाग्रता साधावी लागते. जर आपलं मन एकाग्र नसेल, स्थिर नसेल, तर आपल्याला या सूक्ष्मातल्या गोष्टी कळणार नाहीत, ऐकू येणार नाहीत. आणि फक्त मनाची नाही, प्राणाची सुद्धा लागते, म्हणून मन पवनाची म्हटलंय. तरी मन पवनाची खेळणी. आपल्याला प्रश्न पडेल, खेळणी हा शब्द का वापरलाय? लहान मुलं असतं ना, ते सहज आपल्या खेळण्यांबरोबर खेळतं. आई वडील त्याला खेळणी आणून देतात आणि ते मूल त्या खेळण्याबरोबर खेळण्यात मग्न होऊन जातं, गुंगून जातं, रंगून जातं. तसं हे सद्गुरू जणू काही आपल्याला मन आणि प्राण या नावाची खेळणी खेळायला देतात, आणि साधक त्या दोन्ही ठिकाणी सहज एकरूप होतो.
जसं लहान मूल खेळण्यात एकरूप होऊन जातं, एकाग्र होऊन जातं, तसं साधक गुरुकृपेने त्या मन आणि प्राण ह्याच्यावर नियंत्रण ठेवण्यात, त्याचा संयम साधण्यात पारंगत किंवा एकाग्र होतं. आणि असं झाल्यावर मग ते आत्मसुख आहे ना, त्याचा अनुभव यायला लागतो. ते आत्मसुख तो साधक अनुभवायला लागतो. आणि ते सुख कुठून बाहेरून येणारं नसतं, ते आपल्या आतच असतं. खरं तर प्रत्येक जीव असा सुखरूपच आहे, पण आपण बाहेर सुखांचा शोध घेतो आणि त्यामुळे दुःखी होतो. तोच शोध जर आत घेतला तर ते आत्मसुख कधी ना कधी अनुभवायला येतं. आणि त्या सुखामध्ये आपण इतकं मग्न होऊन जातो की आपण सुख अनुभवतो आहे याचा सुद्धा आपल्याला विसर पडतो. आपली अवस्थाच सुखरूप होऊन जाते की एखाद्या सुखाचा मी अनुभव घेतोय ही आठवणही राहत नाही. व्यावहारिक सुखाचा जेव्हा आपण अनुभव घेतो तेव्हा आठवण असते. एखादा चांगला पदार्थ मला खायला मिळाला, सुख मिळालं, ते कळतं मला की मी हा पदार्थ खाल्ल्यामुळे मला सुख मिळालं, मी तृप्त झाले किंवा मी तृप्त झालो. पण हे जेव्हा आत्मसुख आपण अनुभवतो ना, तेव्हा त्या आत्मसुखाशी इतकं एकरूप झालेलो असतो की ते आपलं स्वरूप बनून गेलेलं असतं. त्यामुळे एखादं सुख आपण अनुभवतोय हे सुद्धा लक्षात राहत नाही. म्हणून त्याला बाळलेणी म्हटलंय. बाळलेणी म्हणजे काय? लहान मुलाला ज्याला काही कळत नाहीये, अजाणे बालक, निष्पाप आहे, निष्काम आहे, असं लहान मूल आईचं कौतुक असतं की त्याला छान छान अलंकार घालावे, त्याला नटवावं, त्याला टीट लावावी. छोटूशे केस असतात त्याचे, पण त्याला तरी काहीतरी, जर मुलगी असेल तर छोट्या छोट्या पिना आई आणून लावेल. आता तर कितीतरी गोष्टी केल्या जातात. प्रत्येक महिन्याचा वाढदिवस साजरा केला जातो आणि तसे फोटो काढले जातात. त्या मुलाला बिचारायला काही कळत नसतं, आई आपल्याला काय कपडे घालते, आपल्या आजूबाजूला काय ठेवलेलं असतं, आणि फोटो काढतात त्या बाळाचे आणि स्टेटसला ठेवतात. 1 महिना म्हणून प्रत्येक एक गोष्ट नवीन नवीन बाजूला ठेवतात आणि एक आकडा लिहितात बाजूला. मग तो धान्याने लिहितील, एखाद्या चॉकलेटने लिहितील एक आकडा. त्या बाळाला कुठे काय कळतं? ते छान कपडे घालते आई त्या बाळाला, ते आईचंच कौतुक असतं खरं तर. बाळाला त्यातलं काही कळत नसतं. मग 2 महिन्याचं झालं की तो 2 अक्षर कशाने तरी लिहितात. ते दुपटं घातलेलं असतं ना, त्याच्यावर 2 आकडा लिहिला जातो. त्या बाळाला झोपवलं जातं, छान सजवलं जातं. ती बाळलेणी. त्या बाळाला कळतं का हो त्या अलंकाराचं सुख? तो आपला आनंदात हातपाय हलवत असतं आणि आईच आपलं त्याला नटवत असते, फोटो काढत असते आणि स्टेटसला टाकत असते. ते सुख त्या बाळाला मिळतं का आईला? आईला सुख असतं त्या बाळाला नटवल्याचं, पण बाळ स्वतःच्या सुखामध्ये मग्न असतं. तसंच गुरुकृपेने तो शिष्य ज्याला हे आत्मसुख प्राप्त झालं त्याला त्या सुखाची जाणीवही नसते, तो त्या सुखामध्ये मग्न होऊन जातो. असं बाळलेणं सद्गुरु शिष्याला लेववितात. शिष्य स्वतःहून नाही घालून घेत, लेवविणं म्हणजे दुसऱ्यांनी घालणं प्रेमाने. किती सुंदर उपमा दिल्यात ज्ञानोबारायांनी की गुरु ही माऊली आहे आणि शिष्य तिचं लहान लाडकं बाळ आहे. या भावनेतून आलेला अनुभव. आता त्या लहान बाळाला आई दूध पाजते आणि इथे शिष्याला सद्गुरु कुठलं दूध पाजतात? तर इथे लिहिले 17 स्तन्य देसी.
आता आपल्याला कळत नाही की 17 स्तन्य कुठून आलं. 17 कळा आहेत. चंद्राच्या कला असतात ना, 16 कला. प्रतिपदेपासून एक 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 करत ती कला वाढत जाते पौर्णिमेपर्यंत. हा कृष्ण पक्ष, क्षमा करा, शुद्ध पक्ष. आणि नंतर पौर्णिमेनंतर पुन्हा एकेका कलेनी तो चंद्र कमी 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 होत जातो आणि अमावस्येला दिसतच नाही. पण दिसत नाही म्हणून तो नसतो का हो चंद्र? असतो ना. वास्तविक ह्या ज्या कला आहेत ना, वाढत जाणाऱ्या चंद्राच्या आणि कमी होत जाणाऱ्या अमावस्येपर्यंत, खरंच चंद्राचे असे भाग होतात का हो? चंद्र लहान होतो आणि चंद्र मोठा होतो, असं खरोखर घडतं का? आपण सर्वांनी भूगोलाचा अभ्यास केलाय. खरं तर हे पृथ्वीमुळे होतं. पृथ्वीची सावली त्या चंद्रावर पडते आणि तो भाग अंधारात जातो. खरं तर चंद्राचं स्वरूप हे कायम स्वरूपी पूर्णच आहे, पण ते पृथ्वीच्या सापेक्ष त्या कला आपल्याला दिसतात. म्हणून या 16 कलांच्या पलीकडे चंद्राचं जे पूर्ण स्वरूप आहे त्याला 17वी कला म्हणतात. तसा आपला हा देह आहे. जेव्हा जन्माला येतो तेव्हापासून हळूहळू हळूहळू वाढत जातो. तारुण्य येतं आणि मग हळूहळू पुन्हा क्षीण व्हायला लागतो. हे जे देहाचं वाढणं आहे आणि देहाचं क्षीण होणं आहे, हे स्थूल देहाचं आहे. पण त्याच्या आत जो आत्मा आहे ना, तो आहे तसाच आहे. जन्माला आल्यावर जसा जो आत्मा होता ना, तोच वृद्ध झाला, अगदी मृत्यूशय्येवर आहे तरी तोच आत्मा वास करतोय ना त्या देहात. त्याचं स्वरूप कसं आहे? जो आत आहे ना, तोच तो बाहेर परमात्मा स्वरूप म्हणून आहे. फक्त तो आता ह्या देहात मर्यादित झाल्यासारखा वाटतोय आपल्याला. शिवाय त्या देहाला जी प्रारब्ध दशा आहे तिच्यात अडकल्या असं वाटतं, म्हणून त्याला आपण जीव चैतन्य म्हणतो. आणि बाहेर जे आहे ते बृहद चैतन्य. जेव्हा हा देह नाश पावतो, हा देहाचा पडदा गळून पडतो, तेव्हा खरं तर ते जीव चैतन्य आणि ते बाहेरचं व्यापक चैतन्य एकच व्हायला हवं. पण हा देह असताना जीवाने जी जी कर्म केलेली असतात, त्या कर्मांची जी जी फळं असतात, जी चांगली किंवा वाईट, ती सगळी त्याच्याबरोबर येतात ना. त्याला म्हणतात संचित. ते जोपर्यंत संचित आहे ना, तोपर्यंत तो एकरूप होत नाही. पण सद्गुरूंची जर कृपा झाली ना, आणि सद्गुरूंची कृपा होणं म्हणजे काय? जेव्हा एखादा शिष्य सद्गुरूंच्या मनोगताप्रमाणे, सद्गुरूंनी जो उपदेश केलेला आहे त्याप्रमाणे जगतो आणि सत्शिष्य होतो, तेव्हा सद्गुरूंची कृपा होते. आणि अशी कृपा ज्या शिष्यावर, ज्या सत्शिष्यावर होते, त्याचं संचित हळूहळू क्षीण होत जातं आणि कालांतराने नष्ट होतं. आणि मग ते पूर्ण स्वरूप जीवाचं, ज्याच्यापासून तो जीव आला ना, ज्या परमात्म्यापासून, तो परमात्माही पूर्ण त्या पूर्णात मिसळून जातो. ती 17वी कला जीवाची. ती स्थिती सद्गुरु प्राप्त करून देतात. ती जी कृपा आहे ना, त्याला स्तन्यदेसी असं म्हटलंय. सद्गुरु शिष्याला त्याच्या पूर्ण स्वरूपाचा अनुभव करून देतात. पुढे सांगितलंय, अनुहताचा हल्लरू गाजी. हल्लरू म्हणजे गीत, मधुर गीत.
मनाला शांत करणार. आई आपल्या लहान मुलाला झोपवताना अंगाई गाते ना, हळुवार आवाजात, बाळा जो रे. आणि असं जेव्हा ती म्हणते ना, तिचा आवाज अतिशय हळुवार असतो. पण आईने गायलेली अंगाई थांबते, पण सद्गुरू जे गीत म्हणजे जी अंगाई गातात ना आपल्या शिष्यासाठी, ती अनुहताचा म्हटलंय. जो नाद कधी आहत होत नाही, म्हणजे कधी थांबत नाही, असा सतत येणारा आणि जो त्रासदायक नाहीये, तो ऐकतच राहावा असा वाटतो, त्याला आपण अनाहत म्हणतो. जो कधी आहत होत नाही, असा अनाहत नाद. त्या नादात, तो नाद गातात जणू काही सद्गुरू. आपण आता ओ असं म्हटलं, सुरुवातीला ओंकार म्हटला, पण आपण हा ओ म्हणताना कुठेतरी म आल्यावर थांबला, आहत झाला. पण जेव्हा ओंकार सतत तो नाद चालूच राहतो, म्हणजे आहत होत नाही, थांबत नाही, सतत येतोच आहे कुठल्या तरी अवकाशातून ऐकत, ओ थांबत नाहीच आहे, असा नाद शिष्याला ऐकवायला लागतो. सद्गुरूच गात असतात. त्या नादाने त्या शिष्याला शांततेचा अनुभव येतो. जीवाला काय हवं असतं? शांतता हवी असते. पण त्या संसारात, प्रपंचात ती शांतता मिळत नाही. सद्गुरू हा जो अनुभव देतात ना, नादाचा अनुभव, आणि हा नाद कसा आहे? अनुहत, आहत न होणारा, सतत येणारा नाद. त्या नादाने शिष्य इतका अंतर्बाह्य शांत, त्याच्या चित्त वृत्ती शांत होतात, इतक्या शांत होतात की तो समाधी अवस्थेत सहज निघून जातो. त्याला समाधी अवस्था प्राप्त झाली हे सुद्धा त्याला कळत नाही. आपल्याला झोप लागली हे आपल्याला कळतं का? आपण झोपी जातो. आई जेव्हा त्या बाळाला थोपटते ना आणि अंगाई म्हणते हळूवार आवाजात, हळूहळू तो ती आवाज कमी करत जाते आणि ते मूल झोपी जातं शांत होऊन. झोपी गेल्यावर त्याला कळतं का की मी आता झोपी गेलो आहे? तो त्या स्थितीत निघून जातो, तो निद्रिस्त होतो. तसा गुरु जेव्हा हा अनुहताचा, हल्लरुगाचे म्हटलंय, तो अनाहत नाद, त्याचा अनुभव शिष्याला आणून देतात, तेव्हा शिष्य सहज त्याच्या चित्त वृत्ती शांत झाल्यामुळे तो समाधी अवस्थेत निघून जातो. किती सुंदर अनुभव आहे. ऐकताना सुद्धा आपल्या अंगावर रोमांच येतात. किती सुंदर अनुभव असेल. हा अनुभव समाधी अवस्थेचा सद्गुरूच देऊ शकतात. आपण स्वतः मिळवायला गेलो ना तर किती जन्म जातील सांगता येत नाही. झोप आपल्याला 2 गोष्टींनी लागते, शक्यता असतात. लहान मुलाची शक्यता घेऊ आपण. एखादं मूल खूप रडलं, तो रडून रडून ते थकून झोपी जातं, आणि दुसरं मूल आईनी अंगाई गीत म्हणून शांत होऊन झोपी जातं. कोणाची झोप शांत असेल? आईनी अंगाई गाऊन ज्या मुलाला शांत करून निजवलं ना, तो गाढ झोपतो. आणि जो रडून रडून थकून झोपतो ना, तो मधून दचकून जागा होतो. काही वेळेला बा मुलं रात्री दचकून जागी होतात आणि पुन्हा रडायला लागतात, मग पुन्हा आई थोपटते, मग पुन्हा झोपतं. त्याला गाढ झोप नाही म्हणत, कारण त्याच्या चित्तवृत्ती शांत नाही झाल्यात. पण जेव्हा सद्गुरू हा जो अनाहत नाद आहे, त्या नादाच्या अनुभवाने
जेव्हा शिष्याच्या सर्व चित्त वृत्ती शांत करतात तेव्हा तो सहज समाधी अवस्थेत जातो. इतके सद्गुरु कृपाळू आहेत. इतकं सद्गुरूंच्या हृदयात आपल्या शिष्याबद्दल प्रेम असतं, स्वाभाविक प्रेम. आणि त्यासाठी शिष्य सुद्धा त्या योग्यतेचा असायला हवा ना. तो शिष्यही सत्शिष्य असायला हवा. म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझ्या पावली. या कारणे मी सावली, न संडी तुझी. ज्ञानोबराय निर्धार व्यक्त करतात आपल्या सद्गुरूंच्या चरणाजवळ. म्हणून साधकांसाठी, हे गुरु तू माऊली आहेस रे, पिके सारस्वत तुझ्या पावली. सद्गुरूंची पाऊलं ज्यांनी आपल्या हृदयात, अंतःकरणात धारण केली आहेत ना, त्याच्या ठिकाणी पिके सारस्वत. सारस्वत म्हणजे विद्या. सरस्वती विद्येची देवता आहे. ज्याच्या अंतःकरणात सद्गुरूंची पावलं विराजमान आहेत त्याच्या ठिकाणी सर्व विद्या फलित होतात. पिके सारस्वत. म्हणून याच कारणासाठी हे गुरु, हे गुरु, तुझ्या सावलीला सुद्धा मी दूर जाऊ देत नाही, विसंबत नाही. तुझी ही शीतळ सावली आहे ना, ती मी कधीच सोडणार नाही, न संडी तुझी. कारण सगळं काही, सर्व विद्या तुझ्या पावलांच्याच ठिकाणी येते. हे गुरु, तुला शरण गेल्यावर काहीच अशक्य नाही. सद्गुरूंची पावलं हृदयात धारण करणं म्हणजे नक्की काय? आपण मंगलाचरणामध्ये म्हटलं की मज हृदय सद्गुरु. ते सद्गुरु हृदयात येणं असेच येतील का नुसतं मंगलाचरण म्हटल्यानी? आधी आपल्या हृदयात काय आहे ते रिकामं करायला पाहिजे ना. त्या सद्गुरूंच्या पावलांसाठी, ती पावलं हृदयात येण्यासाठी आधी आपल्या हृदयात जागा तर निर्माण करायला हवी. कशाने भरलंय हो आपलं हे हृदय? जे मी आणि माझे यांच्याबद्दलची आसक्ती आहे ना, माझं घर, माझा व्यवसाय, माझे पैसे, माझी मुलं, माझी पत्नी, माझा पती, माझी भावंड, माझं माझं माझं, ह्याविषयीची आसक्ती आहे ना, त्याने हृदय नुसतं गच्च भरून गेलंय. अजून काय आहे हृदयात? विविध कामना आहेत ना, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. शिवाय पुत्रेषणा, वित्तेषणा, दारेषणा, या ईषणा सुद्धा आहेत. अजून काय आहे हृदयात भरलेलं? महत्वाकांक्षा आहे, मी हे मिळवीन. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे तो अहंकार. एवढं सगळं जर हृदयात भरलेलं असेल तर ती सद्गुरूंची पावलं ठेवणार कुठे? ती येतील तरी कशी? एक एक करून ते सगळं दूर सारलं पाहिजे, तेव्हा ती सद्गुरूंची पावलं विराजमान होतील. तर ते ज्ञान, त्या विद्या आत प्रकाशित होतील. येतो का हो आपल्याला अहंकार दूर सारता? आपण आपली वाटचाल पाहू ना, जेव्हा सद्गुरू भेटायचे असतात, भेटलेले नसतात, कसं असतं आपलं जीवन? त्या विविध विकारांनी भरलेलं, आसक्तीने भरलेलं, अहंकाराने भरलेलं. मग सद्गुरूंची भेट होते. सद्गुरू उपदेश करतात. आपल्या ठिकाणी असलेले दोष दाखवतात. शिष्याला सांगतात, अरे तुझ्या ठिकाणी हा दोष आहे, तुझ्या ठिकाणी अहंकार आहे, तुझ्या ठिकाणी असूया आहे.
तुझ्या ठिकाणी वेगवेगळ्या कामना आहेत, दूर कर त्या. जेव्हा शिष्य, आता मग शिष्यामध्ये संघर्ष सुरू होतो, कारण इतके वर्ष किंवा इतका काळ त्या सगळ्या विविध विकार आपल्याला चिकटून बसलेले असतात. आता ते दूर करायचेत आपल्यापासून आणि सद्गुरूंचा उपदेश हृदयात धारण करायचा आहे. संघर्ष सुरू होतो. जो साधक चिकाटीचा असतो ना आणि निर्धाराचा असतो, तो निर्धाराने, चिकाटीने, निश्चयाने आणि सद्गुरु सर्वोपरी अशा दृढ निर्धाराने एक एक विकार, वासना, दोष जाणीवपूर्वक दूर करतो ना, त्याच्या हृदयात ती सद्गुरूंची पावलं सहज आपसूक येतात. सांगावंही लागत नाही. त्या सद्गुरूंच्या पावलांचा अनुभव तो साधक आपल्या हृदयात घ्यायला लागतो. पण त्यासाठी हे विकार जावे लागतात. तयारी असते का आपली? आपले स्वभाव दोष सोडण्याची तयारी असते का? तिकडेच कस लागतो शिष्याचा सच्शिष्य होण्यासाठी. तो शिष्य सहज सांगतो, इतक्या वर्षाची माझी सवय आहे, इतक्या वर्षापासून हा माझ्याकडे दोष आहे, तो एकदम कसा जाईल? सबबी शोधतो तो शिष्य. वेळ लागेल ना. गुरु सांगतात की लवकरात लवकर, जितक्या लवकर तुझ्या ठिकाणचा दोष जाईल तितकी तुझी अध्यात्मात प्रगती होईल. पण शिष्य काय सांगतो? गुरुजी कसं जाणार हो माझ्या ठिकाणचा दोष? कधीपासून, लहानपणापासून तो माझ्या बरोबर आहे. वेळ लागेल ना. शिष्यच ठरवतो किती वेळ लागेल. अशाने दोष जात नाही. ज्या क्षणी सद्गुरूंनी सांगितलं ना हा दोष आहे, तो दूर करायलाच हवा. जितक्या लवकर दूर करू ना, तितक्या लवकर श्री गुरूंची पावलं आपल्या हृदयात येते. जितका वेळ आपण लावते दोष दूर करण्यासाठी, तितकी सद्गुरूंची पावलं आपल्यापासून दूर जातील. सद्गुरू नाही दूर जात, आपणच सद्गुरूंपासून मागे फेकले जातो. म्हणून ज्ञानोबा सांगतायत की पिके सारस्वत तुझ्या पावली. अरे सद्गुरूंच्या पावलाच्या ठिकाणी सगळ्या विद्यांना बहर येतो. ती फलित होतात सर्व विद्या, पण ती पाऊल सद्गुरूंची आपल्या हृदयात असायला हवी. ज्ञानोबारांनी निर्धार व्यक्त केलाय, या कारणे मी सावली न संडी तुझी. आणि याचसाठी हे गुरु, मी तुझी ही शीतल सावली कधीच सोडणार नाही. त्यासाठी कितीही संघर्ष झाला तरी चालेल, पण मी माझ्या ठिकाणचे सर्व दोष दूर करेन. आणि असं झाल्यावर काय होतं ते 9व्या ओवीत सांगितलंय. अहो सद्गुरूची एक कृपा दृष्टी, तुझे कारुण्य जयाते अधिष्ठी. तो सकळ विद्यांची सृष्टी धाता होय. अहो सद्गुरूची एक कृपा दृष्टी, असा जो निर्धाराचा शिष्य असतो ना, सद्गुरूंनी त्याच्याकडे कृपेने पाहिलं ना, की आणि तुझे कारुण्य जयाते अधिष्ठी असं म्हटलंय. आणि तुझ्या कृपेचा ज्याला लाभ होतो, दयेचा ज्याला लाभ होतो, ज्याला अधिष्ठान लाभतो, तो सकल विद्यांची सृष्टी धात्रा होय. तो सगळ्या विद्यांच्या सृष्टीचा ब्रह्मदेव होतो. धात्रा म्हणजे ब्रह्मदेव. आता ब्रह्मदेवानी ही सगळी सृष्टी निर्माण केली आपल्या आजूबाजूची. पण जो शिष्य सद्गुरूंच्या कृपेला, कृपा दृष्टीला पात्र होतो, ज्याच्या ठिकाणी सद्गुरूंच्या कारुण्याचं, दयेचं अधिष्ठान आहे, असा शिष्य सगळ्या विद्यांची, सकल विद्यांची सृष्टी रचतो.
त्याचा तो ब्रह्मदेव होतो. म्हणजे त्याला कुठलीच विद्या, कुठलंच ज्ञान अशक्य राहत नाही. सगळं ज्ञान त्याच्या ठिकाणी आपोआप जाग होतं. पण तितका समर्पित भाव सद्गुरूंविषयी शिष्याचा असायला हवा. कुठलं उदाहरण आहे हो असं? आपल्याला माहितीये श्रीमद आद्य शंकराचार्य. त्यांचा एक शिष्य होता गिरी नावाचा. शंकराचार्यांचे अनेक शिष्य, एक शिष्य होत गेले. 4 प्रमुख शिष्य होते, त्यातला हा गिरी होता. पण त्याबरोबर अनेक शिष्य होते. शंकराचार्य रोज त्यांचा पाठ घ्यायचे. हा गिरी नावाचा जो शिष्य होता, त्याला शंकराचार्यांची सेवा करण्यामध्ये खूप आनंद मिळायचा. सगळी सेवा करायचा तो, काया वाचा मने. जेव्हा सद्गुरू शिकवतील तेव्हा तिथे येऊन बसायचा. सद्गुरूंना जे हवं ते सगळं करायचा. सद्गुरूंची खोली झाडण्यापासून, त्यांचं आसन घालण्यापासून, त्यांचे कपडे धुण्यापासून सगळं काही तो करायचा. त्याला सद्गुरूंच्या सेवेतच खूप आनंद होता. आणि सेवा करता करता त्याचं लक्ष असायचं गुरूंच्या उपदेशाकडे. आणि गुरु जो उपदेश करतील, शंकराचार्य जो उपदेश करतील, तो तसाच्या तसा तो अंगी मांडवत असेल. पण तो ही जी कामं करायचा ना सद्गुरूंची, त्यामुळे कधी कधी त्याला पाठाला येण्यासाठी उशीर व्हायचा. आणि मग इतर जे स्वतःला ज्ञानी म्हणवणारे जे शिष्य होते ना, त्यांच्या भुवया अशा वाकड्या व्हायच्या. काय ह्याचं नेहमीच आहे, नेहमी आपल्या गुरुजींना त्याला हाक मारावी लागते. आणि मग हा नंतर येणार धावत धावत आणि मग बसणार, तोपर्यंत पाठ खोळंबणार. असे वक्र दृष्टीने त्या शिष्याकडे पाहायचे. खरं तर जो शिष्य असतो त्यांनी एवढंच लक्षात ठेवायचं, दुसरा काय करतो ह्याच्याशी माझा संबंध नाही. दुसरा कसा वागतो, कसा बोलतो, काय करतो, सद्गुरू पाहून घेतील ना. मी आणि माझे सद्गुरू एवढंच शिष्याने पाहायचं असतं. दुसरा शिष्य काय करतो, तो कुठे चुकतो, तो कसं चुकीचं बोलतो, तो कसं चुकीचं वागतो, हे बघण्याचा अधिकार आपला नाही. तो अधिकार सद्गुरूंचा असतो. पण काय होतं, जेव्हा शिष्य एकत्र येतात ना, तेव्हा एकमेकांचे दोष पाहायला लागतात. आणि एकमेकांचे दोष पाहण्यामध्ये सद्गुरूंनी काय सांगितलं हेच विसरून जातात. हा गिरी मात्र कधी कोणाचे दोष पाहायचा नाही. इतर शिष्याने त्याचा द्वेष केला, असूया केली, तरी सुद्धा कधीही प्रतिक्रिया द्यायचा नाही. प्रतिक्रिया देणं हा सगळ्यात मोठा दोष आहे. आपण अप्रतिक्रिय असलं पाहिजे. आणि अप्रतिक्रिय असणं म्हणजे हुप्प होऊन बसणं नाही. नाहीतर आता मी प्रतिक्रिया देणार नाही म्हणून मी कोणाशीच बोलणार नाही असं म्हणणं ही सुद्धा प्रतिक्रिया आहे. मन शांत असणं, कोण कसंही वागलं तरी आपल्या मनाची शांतता न बिघडू देणं, सगळ्यांशी सौजन्याने वागणं, त्याला अप्रतिक्रिय राहणं म्हणतात. हा गिरी ना असा अप्रतिक्रिय होता. इतर शिष्याने कितीही त्याचा रागराग केला तरी तो शांत असायचा. एकदा त्याला खूपच उशीर झाला, कारण तो खूप लांब वर गेला होता आचार्यांचे कपडे धुण्यासाठी. आता शिष्य वैतागले. ते म्हणाले, आचार्य, तो गिरी आला काय आणि न आला काय, काय फरक पडणार आहे? त्यांनी ज्ञान ऐकलं काय आणि न ऐकलं काय, तो मठ्ठच आहे. आचार्य काहीच बोलले नाही, हसले आणि त्या गिरीला हाक मारली. अतिशय वेगाने आला तो आणि मग त्या गिरीला म्हणाले, आजचा जो पाठ आहे ना तो तू घे. सगळ्या शिष्यांच्या भुवया अजून वक्र झाल्या. अरे हा काय आपला पाठ घेणार, याला येते का काही? मठ्ठ
बोलले नाहीत कोणी, पण मनात सगळे हे विचार. त्या गिरीची आचार्यांना अतिशय निष्ठा होती. सद्गुरूंनी सांगितलंय ना पाठ घे, तर विचार करायचा नाही कसा घेऊ, मला येईल का, मला जमेल का, मी अजून कुठे अभ्यास केलाय, माझा अभ्यासच नाही झाला, अशी कारणं देणाऱ्यांपैकी तो गिरी नव्हता. सद्गुरूंची आज्ञा आहे पाठ घे, माझं कर्तव्य आहे सद्गुरूंच्या आज्ञा पालन. त्यांनी पाठ घ्यायला सुरुवात केली आणि सगळे जे त्याच्याकडे वाकड्या भुवया करून पाहणारे होते ना, ते अचंबित झाले. इतका अस्खलित ज्ञानपूर्ण असा पाठ त्या शिष्याने घेतला, त्या गिरीने घेतला. कसं शक्य झालं? सद्गुरूची कृपा दृष्टी, तुझे कारुण्य जयाते अधिष्ठी, तो सकल विद्यांची सृष्टी धात्रा होय. कारण त्या गिरीवर श्रीमद आद्य शंकराचार्यांची कृपा दृष्टी पडली होती. आचार्यांच्या हृदयात त्या गिरीबद्दल कारुण्य जागलं होतं. त्याला काय शक्य? आचार्य जो पाठ घेणार तो गिरीनी घेतला. इतकं सद्गुरूंच्या वचनामध्ये, सद्गुरूंच्या कृपेमध्ये सामर्थ्य असतं. आणि म्हणून जर शिष्य व्हायचं असेल ना, तर त्या गिरीसारखं व्हावं, त्या पद्मपादाचार्यांसारखं व्हावं, स्वामी विवेकानंदांसारखं व्हावं. आणि इथे तर साक्षात ज्ञानोबा आहेत आपल्या समोर. शिष्य व्हायचं ना, तर ज्ञानोबारायांसारखंही व्हावं. तर सद्गुरूंची पूर्ण कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एवढी सगळी सद्गुरूंची स्तुती करून झाल्यावर आता संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबाराय सद्गुरूंना प्रार्थना करतायत. म्हणतायत, इथे ती ओवी दिसत नाहीये, पण म्हणून अंबे श्रीमंते निज जन कल्पलते, आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी. सद्गुरूंना उद्देशून म्हणतायत, म्हणून अंबे श्रीमंते. अंबे म्हणजे माता आहे. हे श्री गुरु कृपारूपी माते, तू श्रीमंत आहेस, ऐश्वर्यशाली आहेस. ऐश्वर्य कोणाच्या ठिकाणी असतं? भगवंताच्या ठिकाणी. भगवंताचा ऐश्वर्य योग आपण पाहिलाय नुकता. भगवंताच्या ठिकाणीच सद्गुरू असतात. आणि शिवाय ती माऊली आहे म्हणून सांगितलंय, म्हणून अंबे श्रीमंते. एवढ्या करते हे सद्गुरु कृपा दृष्टी, हे माते निज जन कल्पलते. निज जन म्हणजे जे सामान्य जन आहेत ना, त्यांना म्हणजे जे भक्त, सामान्य जन म्हणजे जे भक्त आहेत सर्वसामान्य, त्यांना तू कशी आहेस हे सद्गुरु माऊली? कल्पलते प्रमाणे. निज जन कल्पलते. हे गुरु माऊली, हे अंबे, हे श्रीमंते, सगळी विशेषणं वापरलीत. तू आम्हा सारख्या सर्वसामान्य भक्तांसाठी कल्पतरू आहेस. आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी. आज्ञापी, मला आज्ञा करावी. कशासाठी? या ग्रंथावर निरूपण करण्यासाठी. म्हणजे गुरूंची आज्ञा मागितली आहे ज्ञानोबारायांनी. कारण आता नवीन विषयाला सुरुवात होते आणि सद्गुरूंच्या कृपेशिवाय मी कसं काय हे निरूपण करणार? म्हणून हे गुरुकृपारूपी माते, तू आम्हाला कल्पवृक्षाप्रमाणे आहेस. जे आम्ही मागू ते तू देणारी. त्यामुळे तूच हे निरूपण करण्यासाठी आम्हाला आज्ञा दे. असं करून संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबारायांनी आपले सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्याकडे या 12व्या अध्यायाच्या निरूपणासाठी
म्हणजे या भक्ती योगाच्या निरूपणासाठी आज्ञा मागितली आणि आता निरूपणाला ते प्रारंभ करणार आहेत. तो भाग आपण पुढच्या वेळी पाहू. या 10 ओव्यांसाठी मला खूप वेळ द्यावा लागला, म्हणजे 2 वर्ग आपले या 10 ओव्यांमध्ये गेले. आणि ह्या 10 ओव्या तितक्याच महत्वाच्या आहेत, कारण जोवर आपल्याला सद्गुरु महात्म्य कळत नाही तोपर्यंत आपण सत्शिष्य होऊ शकत नाही. आणि जोवर सत्शिष्य होत नाही तोवर हे ज्ञान आपल्या ठिकाणी मुरणार नाही. हे ज्ञान आपल्या ठिकाणी मुरावं असं जर वाटत असेल तर आपण सत्शिष्य व्हायला हवं. आणि ते होण्याची प्रेरणा ज्ञानोबा राय आपल्या सर्वांना देव. ही सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करून झालेली सर्व सेवा तुम्हा सर्व हरिभक्तांच्या चरणी समर्पित.